राज्यामध्ये महायुतीच्या मंत्र्यांची वादग्रस्त विधानं जी आहेत ती सध्या चर्चिली जात आहेत। आपण जर पाहिलं तर शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांचे आमदारांची वादग्रस्त विधानं समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट यावरती तोडगा जो आहे तो काढण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नेमका मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांसोबत काय चर्चा केली हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आपण जर पाहिलं तर महायुती सरकार बसल्यानंतर मित्रपक्ष असलेल्या दोन्ही पक्षातले मंत्री जे आहेत ते वादग्रस्त विधानं समोर येताना पाहायला मिळत आहेत। माणिकराव कोकाटे यांचं प्रकरण आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात हे प्रकरण गाजताना पाहायला मिळतं। माणिकराव कोकाटे यांनी थेट विधान परिषदेमध्ये रम्मी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ जो आहे तो समोर आला। त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जी आहे ती कुठेतरी विरोधकांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। आजची कॅबिनेट त्या अर्थानं महत्त्वाची होती। आजच्या कॅबिनेटमध्ये या सगळ्याबाबत मुख्यमंत्री काय मंत्र्यांना आदेश देतात, सूचना देतात याकडे लक्ष होतं आणि तसंच घडताना आपल्याला पाहायला मिळालं। कॅबिनेट बैठक जवळजवळ 2 तास चालली आणि त्यानंतर 20 मिनिटं मुख्यमंत्र्यांनी थेट सगळ्याच मंत्र्यांना आपल्यासोबत त्या सभागृहात घेतलं, अधिकाऱ्यांना बाहेर काढलं आणि मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना सूचना ज्या आहेत ते दिलेल्या आहेत। वादग्रस्त विधानं असतील किंवा कृती असेल ही खपून घेतली जाणार नाही अशी थेट थंबी जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी दिलेली पाहायला मिळाली। एकीकडे मंत्र्यांचा हा क्लास जो आहे तो 20 मिनिटांचा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। कुठेतरी अशी कृती केली तर महायुती जी आहे ते त्याच्यावरती परिणाम होईल। महायुतीला याचं बदनामीचं खापर जे आहे ते कुठेतरी सहन करावे लागेल अशाही सूचना ज्या आहेत मुख्यमंत्र्यांनी दिल्या पाहायला मिळाल्या। आणि अशी वादग्रस्त विधानं करण्यापासून मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना कुठेतरी काळजी घ्या असा सूचनासुद्धा केलेल्या आहेत आणि ही शेवटची संधी आहे, यापुढे ऐकून घेतलं जाणार नाही असंही ही तंबी मुख्यमंत्र्यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळाली। त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्रीसुद्धा आता ॲक्शन मोडवरती झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीनं अनेक मंत्री जे आहेत ते वादग्रस्त विधानं करतायत प्रसारमाध्यमांसमोर असतील किंवा इतर ठिकाणी असतील। माणिकराव कोकाटेंनी तर शेताच्या बांधावर जाऊन वादग्रस्त विधान जे आहे ते केलं होतं। त्यामुळे आता मुख्यमंत्री संपूर्ण या प्रकरणामध्ये उतरलेले पाहायला मिळत आहेत। विरोधकांकडून राज्यभर आपण जर पाहिलं तर आंदोलनं वादग्रस्त मंत्र्यांबाबत झाली, वादग्रस्त कृती ज्या मंत्र्यांनी केली त्याबाबत झालेली पाहायला मिळाली। राजीनामे जे आहेत ते वेगवेगळ्या मंत्र्यांचे जे आहे ते विरोधकांकडून मागितले जात आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी मंत्र्यांना आता सूचना ज्या आहेत ते मुख्यमंत्र्यांनी आज 20 मिनिटाच्या त्या बैठकीत दिलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। जी काही कारवाई करायची आहे कुठल्या गोष्टीची ती मी करेनच, परंतु ही शेवटची वेळ आहे। आता यापुढे कुठलेही वादग्रस्त विधान किंवा कृत्य खपून घेतलं जाणार नाही असा थेट जो आहे तो इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आपल्याला पाहायला मिळाला। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी हा थेट इशारा दिल्यानंतर तरीसुद्धा महायुतीतले हे मंत्री चांगलं काम करतात का, वादग्रस्त विधानं कृती टाळतात का हे बघावं लागेल। कॅमेरामॅन सिद्धेश नाईकसोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।